साहेब नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या. मी दत्तात्रय बबनराव माने, हां. मुक्काम पोस्ट बावणे पांगरी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. ओके, ही आपल्या कुठल्या व्हरायटीचा प्लॉट आहे? हा ईस्ट वेस्ट कंपनीचा हां, सीड प्लॉट आहे. सीड प्लॉट आहे. हो, ह्याला किती दिवस झाले आता? याला आता साधारण 48 दिवस झाले असेल. बरं, ह्या प्लॉटला तुम्हाला काय अडचण येते काय? याला म्हणजे कळी निघाला प्रॉब्लेम होता हां आणि स्टंप पण थोडं अंतर वाढलेलं होतं. हां. मग तुम्ही याच्यासाठी उपाययोजना काय काय केल्या? यासाठी मी आपलं सुपर अपटेक 19 आणि हां, सुपर अपटेक 90. हां 19 आणि स्प्रेसाठी एडविन आणि सुपर 5G घेतलं. हं, याचा एक स्प्रे घेतला हं, तर मला याचा अनुभव असा आला हं. की कळीतलं अंतर वाढलं, कळी स्टंप जाड बनला हां, आणि फुलधारणेत सुधारणा झाली. इथं जरा दावा बघू कुठं काय काय बदल झाला इथं जरा. आता ही कळी. कळी जाड बनली हां आणि भरपूर प्रमाणात अशा कळ्या निघायला लागल्या. हां. आणि स्टंपमध्ये काय बदल झाला काय? स्टंपमध्ये अंतर कमी झालं. हा पहिलं अंतर वाढलेलं होतं पेऱ्यातलं. इंटरनोड्स. हां. हो. बरं, अजून पानात काय बदल झाला? पानं जाड बनले हं. आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढली त्यातली. हो ना. रोगचा अटॅक आता कमी हे जे पॉकेट लावले, हां. हे पॉकेटची संख्या पहिली कमी लागत होती का आता जास्त लागायला लागली? कमी लागत होती. आता किती लागते तरी आता? पहिले 400-500 पडायचे, हं. आता डबलीनं वाढले. त्यात आज 1100 पडले. आज 1100 पडले. हो. हे मारून तुम्हाला किती दिवस झाले काहीतरी? सुपर 5G आणि एडविनचा स्प्रे घेऊन मला 7 दिवस झाले हं, आणि सुपर अपटेक 19 हं. सोडून 6 दिवस झाले. बरं, ह्याचा पर्टिक्युलर अजून काय काय बदल जाणवला तरी तुम्हाला पानावर? प्लॉटमधली ग्रीनरी वाढली हां. आणि रोगला समजा रोगप्रतिकारक शक्तीचा कुठं व्हायरसचा अटॅक होता का? तिथं कुठं काही इन्फेक्शन झालं काय? नाही. हं? नाही ना. नाही. शेतकरी बांधवांना आपण बघू शकताय, हे पान असं आहे. हं? बरं, अजून ह्याची जी कळी निघायला हां. काय बदल जाणवते तरी? कळी निघाला म्हणजे अडचणच नाही आली त्यात. आता हं. कळी मोठ्या प्रमाणात निघू राहिली आणि फुलधारणा पण वाढली. फुलधारणा पण वाढली ना. हो. शेंडा पण नवीन आहे. हां. नवीन शेंडा आणि अंतर पण कमी त्यातलं. कळीचं अंतर कळीतलं अंतर कमी, बरोबर आहे. कमी झालं. बरं, आता आपल्या भागात बहुतांश नेटचे प्लॉट आहेत, बरोबर काय? हो. तर इथं जे आता अडचणी जाणवायला की सेटिंगला एक सेटिंग असेल किंवा काही अजून अडचणी असतील काय, हां. तर तिथं त्या मानानं आपल्या प्लॉटमध्ये काय बदल जाणवते तरी? म्हणजे हाय टेम्परेचरला शेतकऱ्यांना ज्या अडचणी यायला लागलीत हां, त्या मानानं आपल्या प्लॉटमध्ये काय वेगळा बदल जाणवते? वेगळा म्हणजे प्लॉटची ग्रीनरी वाढली हं. आणि प्लॉट मोठ्या प्रमाणात हिरव्या पानावर आहे. हां. म्हणजे असा अटॅकचा प्रभाव नाही, डावणी मिल्ड्यू नाही, हां. पुन्हा भुरी नाही, करपा नाही. नाही. व्हायरसचं पान कुठं काय व्हायरसचा अटॅक? नाही, व्हायरसचा अटॅक पण नाही. बरं. थोडे 2-4 झाडं होते पण फवारणी घेतली तर हं. निघून गेलं ते अटॅक. सुपर 5Gच्या स्प्रेमुळं हा रोग कंट्रोल होण्यासाठी किती मदत झाली काय? जवळपास 50%. 50% ना. हो. एका स्प्रेमध्ये 50% मदत झाली. आणखीन दुसरा स्प्रे टाकला पण नाही. हं, हं. ही फुलाची संख्या किती हे निघाली? वाय फुलं, हां? ही फुलं, ही हां. कळी. हो ना. हो. हं. बरं, शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल की सध्या आता जी हाय टेम्परेचरमुळं हे जे चालू आहे सेटिंगला अडचणी यायला लागल्या, हां, हां. तर तुम्ही शेतकरी बांधवांना मी तर काय? सांगणार तर आपल्या हां. फार्म ड्रीम ॲग्रो कंपनीचं हां. सुपर 5G हां. आणि एडविन हां. प्लॉटची ग्रीनरी, व्हायरस, करपा, भुरी यासाठी तर नंबर 1चा स्प्रे आहे. हां. आणि फळांची क्वालिटी आणि वजन वाढीसाठी सुपर अपटेक 19च वापरायला पाहिजे दुसरं वापरल्यापेक्षा. शेतकरी बांधवांना आपण बघू शकताय की हा असा प्लॉट आहे आणि अतिशय उत्तमरित्या हे झालेलं आहे. ह्या पेऱ्यातलं अंतर कमी पडायला लागलं किती? कमी पडलं. शेतकऱ्याने वापरायला पाहिजे. 100%. का वापरायचं तरी? सुपर 5G आणि एडविन स्प्रेसाठी आणि वजन वाढीसाठी सुपर अपटेक 19 हं. याचा नंबर 1 रिझल्ट. चालेल, थँक्यू.